जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 7वा. अधोर्ध निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. जय जय रघुवीरा समर्थ. आत्मदशकाचा सगळं विवरण सुरू आहे आणि या दशकातील आता 7वा समास अधोर्ध निरूपण नाम समर्थांनी दाखवायला घेतलेलं आहे. अधोर्ध म्हणजे काय आहे? बोलले जे कधी खाली, अध म्हणजे खाली आणि ऊर्ध्व कधी वरती, कधी स्मरण, कधी विस्मरण, कधी जाणीव, कधी नेणीव, कधी आपल्याला असं छान वाटतं, कधी असं आपला मूड ऑफ होऊन जातो, कधी असं वाटतं की काय करावं आणि काय नाही, सगळं काही असं चांगलं वाटायला लागतं आणि एखाद दिवशी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं. बोलले हे याच्यात आपला दोष नाही. असं जर कधी वाटत असेल किंवा असं जर कधी होत असेल तर काळजी करायची कारण नाही. थोडं स्मरण वाढवायचं. विस्मरणाचा तो परिणाम असतो आणि स्मरण आलं की मग ह्या सगळ्या गोष्टींची तीव्रता कमी होते. स्मरण वाढलं की सुख, दुःख, उद्वेग, चिंता, भय, शोक, अप डाऊन काही फरक पडत नाही. बोलले श्रवण वाढवावं, स्मरण वाढवावं, उपासना वाढवावी, सत्कर्म वाढवावे, जे जमेल जसं जमेल तसं वाढवावं. अमुक एक असंच झालं पाहिजे, तमुक एक असंच झालं पाहिजे, नाहीतर देव कोपेल किंवा एखादी गोष्ट अपूर्ण राहिली तर त्याचं काहीच फळ मिळणार नाही, असं होईल तसं होईल. काही घाबरायची गरज नाही. प्रपंची खातीपेती. बोलले प्रपंची खातीपेती सगळं त्यांचं मनासारखं करती आणि परमार्थी काय उपवास धरती. बोलले उपवास याचा अर्थ काय आहे की प्रपंचातले लोक काहीच करत नाही, देवाला थोडंसं देखील मानत नाही, थोडंसं देखील काहीतरी भक्तिभाव पूजा अर्चन करत नाही आणि परमार्थी काय उपवाशी मरती. तरी ते सगळं बोलले त्यांचं सगळं सुरू आहे आणि परमार्थी काय त्याने काय घोडे मारलेले आहेत, अमुक एक गोष्ट झाली नाही किंवा बोलले झालं तर छान आहे, उत्तम आहे. आपल्या सगळ्या बोलले सद्गतीसाठी, आपल्या सगळ्या सुखस्वार्थासाठी सगळं ते झालेलं फारच उत्तम. परंतु नाही झालं तर काही गुन्हा झाला का? अजिबात नाही. मग आमचं नाही झालं म्हणून आम्हाला काही वाईट काहीच नाही. जे होईल ते आपल्या सगळ्या प्रारब्धानुसार, म्हणजे आपलं जे संचित असेल त्याच्यानुसार. पण आपण जर केलं तर आपुल्या सुखस्वार्था केलेची करावी हरिकथा. म्हणजे आपलं सुख वाढेल, आपलं आनंद वाढेल, आपलं स्मरण वाढेल आणि आपले ऊर्ध्व सगळं जीवन आपलं उंचावून जाईल आणि त्याला काही अधोगती किंवा निराशा किंवा कंटाळा किंवा वेगवेगळ्या सगळ्या उपाध्यांपासून आपण दूर जाऊ. आपल्यासाठीच सगळं आहे. समर्थ बोलले हे सगळं ऊर्ध्व हे कशामुळे आहे तर हे मूळ मायेमुळे आहे. नाना विकारांचे ते मूळ आहे. ते हे मूळ मायाच केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. आता मुळात ते निर्माण कुठे झालं तर आधी अचंचळ असं परब्रह्म होतं आणि त्याच्या ठाई कुठेतरी जाणीव रूपानं, चेतना रूपानं, चंचळ रूपानं ते निर्माण झालं. म्हणून समर्थांनी या ठिकाणी उल्लेख केला की अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. आणि कसं आहे ते? बोलले ते अत्यंत सूक्ष्म होतं. ते अत्यंत सूक्ष्म होतं, परंतु मग त्याच्यापासून पुढे त्याचा सगळा पसारा वाढला. तो कसा वाढला, ते कसं सगळं झालं, हे सगळं समर्थांनी पुढे दिलेलं आहेच. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. मूळ माया जाणीवेची, मुळींच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येण्याची न्याय. ती मूळ माया आहे.
तिच्यापासून हे सगळं निर्माण झालं किंवा हे सगळे विकार त्रिगुण वगैरे हे सगळे तिच्यापासून निर्माण झाले. पण ती कशी निर्माण झाली? मुळींच्या मूळ संकल्पाची. मूळ ती जाणीवरूपानं आहे. तिचं रूप कसं? तिचं जाणीव रूप आहे म्हणून ते आम्हाला दिसू शकत नाही. आता ती कोणाची जाणीव आहे? ती काही आमच्यासारख्याची जाणीव नाही, ऐऱ्यागैऱ्याची जाणीव नाही. ती त्या मुळींच्या मूळ संकल्पाची, त्या मूळ पुरुषाची ती जाणीव आहे. मूळ पुरुषाच्या संकल्पाचा तो परिणाम आहे. म्हणून मुळींच्या मूळ संकल्पाची ओळखी षडगुणेश्वरांची येण्याची नाही. आणि त्यालाच षडगुणेश्वर बोललं गेलं. बोलले जी मूळ माया किंवा मूळ जाणीव निर्माण झाली त्यालाच षडगुणेश्वर निर्माण बोललं गेलं. षड म्हणजे 6 गुण ज्याच्या ठायी आहेत तो षडगुणेश्वर. मग ते 6 गुण कुठले कुठले आहेत? यश आहे. बोलले यश हे त्याच्यापासूनच आहे. फार सुंदर आहे. म्हणजे आता प्रत्येकाची यश म्हणजे काय किंवा मला एखादा व्यक्ती यशस्वी झाला याची व्याख्या वेगवेगळी आहे. पण ती कशी का असेना, बोले त्याला स्वतःला समाधान, आत्मिक सुख, आत्मानंद मिळाला बोलले तर तो यशस्वी झाला. मग तो पदार्थ सगळे किंवा पदार्थजन्य सगळ्या वस्तू, भौतिक सगळ्या वस्तू, मटेरियलिस्टिक ज्या सगळ्या जे मॅटर आहे ते त्याच्याकडे किती प्रमाणात आहे हा विषयच नाही. कारण घर असेल, गाडी असेल, शेतीवाडी असेल, सोनं नाणं असेल, हे सगळं काय झालं? हे सगळ्या पदार्थांपासून बनलेल्या सगळ्या वस्तू आहेत. मटेरियलपासून बनलेल्या सगळ्या वस्तू आहेत, मॅटरपासून. मग हे कमी का जास्त ह्याच्यावरून सुख ठरतं का? असं अजिबात नाही. असं राहिलं असतं तर असे खूप सारे श्रीमंत लोक दुःखी कष्टी राहिले नसते, आजारग्रस्त राहिले नसते, चिंतातूर राहिले नसते. BP, शुगर, आणखीन हृदयविकार यासारखे सगळे आजार त्यांच्याचकडे जे उच्च सगळे समजले जातात किंवा जे अतिश्रीमंत समजले जातात त्यांच्याकडे आढळणारे हे सगळे रोग आहेत, हे त्यांच्याकडे राहिले नसते. म्हणजे यश कुठे आहे? यश हे फक्त त्या एका श्रीहरीच्या, त्या एका श्रीपाद श्रीवल्लभाच्या एका समर्थांच्या कृपेमध्ये आहे. सद्गुरु कृपा, ध्यानमूलं सद्गुरोरमूर्ते, पूजामूलं सद्गुरुर्पदं, मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं श्री सद्गुरु कृपा. त्या सद्गुरु कृपेमध्ये सगळं हे आहे. म्हणून क्षणोक्षण हाची करावा विचार. म्हणून काय केलं पाहिजे? क्षणोक्षण हा विचार केला पाहिजे की मी देवाचा आणि देव माझा, देव माझा, देव माझा, देव माझा आणि मी देवाचा. नाशिवंत देह जाणार सकळ, म्हणून क्षणोक्षण हाची करावा विचार. हेच आहे षडगुण त्याला म्हटलं जातं. त्यात एक यश आहे. आयुष्यात यश, सुख, समाधान हे कुठून आहे? हे बोलले त्याच्या स्वाशी आहे. आता श्री, यश आणि श्री. श्री म्हणजे काय आहे? तर बोलले सगळे पुरुषार्थ असतील, पराक्रम असेल, सगळं जे काय उत्तम असेल, जे काय भव्य दिव्य असेल ते म्हणजे श्री आहे. ते पण त्याच्याचपासून आहे. औदार्य बोलले तो सगळ्यात मोठा उदार तोच आहे. सगळ्यात त्याच्या दया तया दातृत्वाला नसे अंत ना पार. बोले त्याच्या दातृत्वाला काही सीमा आहे का? अजिबात नाही. ज्ञान बोलले त्याचं सगळं भजन करावं, चिंतन करावं, उपासना करावी
नामस्मरण करणाऱ्याच्या ठाई त्याचं ते सगळं ज्ञान आपोआप प्रकटतं. कारण ज्ञानाचा मूळ स्रोत तोच आहे. वेदशास्त्र तिथून सगळे निर्माण झाले. नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती. वेदशास्त्रांच्या पलीकडचा तो आहे. वेदशास्त्रांना तो कळत नाही. वेदशास्त्र तिथून निर्माण झाले. मग त्याच्या नुसत्या स्मरण मात्रानं श्री सद्गुरू चरित्रामध्ये सगळा उल्लेख आलेला आहे. सगळ्या त्या सप्तरेखा त्याने जेव्हा लंघन केल्या, एकेका रेषे सरसी त्याचा एक एक जन्म पटल सगळा त्याच्या स्मरणात येत गेला. कधी शूद्र, कधी वैश्य, कधी क्षत्रिय, अशा वेगवेगळ्या सगळ्या याच्यातून वेगवेगळ्या सगळ्या जन्मामधून तो होत होत एक ब्राह्मण जन्मामध्ये आला आणि त्याने त्या सगळ्या अहंकारी अशा त्या सगळ्या पंडितांसोबत वेदार्थ शास्त्रार्थ केला. काय केलं सद्गुरूंनी? फक्त रेषा मारून दिल्या. सद्गुरूंची खूण नुसती रेषा मारून दिली. ही रेषा ओलांड म्हटले. रेषा ओलांडली. ही रेषा कशाची आहे? सद्गुरू उपासनेची, सद्गुरू शिकवणीची, सद्गुरू सामर्थ्याची ही सगळी रेषा आहे. सद्गुरू सांगतील तसं, सद्गुरू वचनांवर विश्वास, सद्गुरू शिकवणीवर विश्वास, सद्गुरू परमार्थावर विश्वास. हेच म्हणजे काय आहे तर या मायेची, या देहबुद्धीची, या कलिकाळाची रेषा ओलांडणे आहे. आणि जेव्हा जेव्हा जो या सगळ्या रेषा ओलांडतो तेव्हा तेव्हा काय होतं बोलले, तेव्हा तेव्हा त्याच्या ठाई हे सगळी विद्वत्ता, हे सगळं ज्ञान प्रकट होत जातं. कधी काय कुठे कसं करावं हे सगळं त्याला बरोबर कळत जातं. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य एवढं असून तो कसा आहे? वैरागी आहे. कधी हे इंद्रादी सगळे लोक एक वेळ सगळ्या स्वर्गामध्ये सगळे रंचना, सगळी मौज मजा सगळे करताना आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा त्या सगळ्या सिरियलांमध्ये टी व्हीवर सगळं बघत असतो. परंतु महादेव असतील, त्याच्यानंतर श्रीहरी असतील, श्री विष्णू असतील, ब्रह्मदेव असतील, बोले यांचं कधीही आपण जर बघितलं तर आपल्या आसनावर बसून ते व्याघ्रांबर असेल, शेषशय्या असेल, कमलशय्या असेल, आपापल्या सगळ्या चिंतनामध्ये, आपापल्या सगळ्या स्मरणामध्ये सगळे ते वैराग्य किती, का एवढं सगळं निर्माण केलं, एवढं सगळं त्यांचे ते मालक धणी, पण कधी त्यांनी त्यांचा उपभोग घेतलेला नाही. कारण शुद्ध ज्ञान त्या ठिकाणी आहे. वैराग्य, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम सद्गुरू पादोदकम पिबेत. ऐश्वर्य, ऐश्वर्य ज्याच्यातून बोलले ईश्वरी कृपा झाली म्हणजे ऐश्वर्य प्रकट. ऐश्वर्य हे बाहेरचं नाही, दिसणारं नाही, तर बोलले ईश्वरी कृपेतून जे समाधान, सुख, सौख्य आपल्या सगळ्या घरादारामध्ये नांदत असतं, बोलले जे तेज असतं, जे सामर्थ्य असतं, जो आनंद असतो ते काय असतं? ते ऐश्वर्य असतं. हे सगळे 6 गुण, म्हणून त्याला षडगुणेश्वर असं म्हटलं गेलं. आणि म्हणून काय झालं बोलले हे सगळे कोणाच्या ठाई आहेत तर हे त्या मूळ मायेच्या ठाई आहेत. प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ते अवघी जगज्योती मूळ त्यासी. आता ही तिचेच नावं, वेगवेगळी नावं, मग त्यालाच त्या सगळ्या मूळ मायेलाच वेगवेगळे कोणी त्यात मूळ पुरुष आणि एक शाश्वत खूण आणि एक अशाश्वत खूण, प्रकृती आणि पुरुष आणि प्रकृती असं मिळून ती बनली. म्हणून तिला काय म्हटलं गेलं? प्रकृती पुरुष म्हटलं गेलं. शिवशक्ती, एक शिव आणि त्याची कार्य करणारी ती माया म्हणजे ती शक्ती. अर्धनारी नटेश्वर
मग त्याला या सगळ्या सृष्टीला एका व्यक्तीच्या रूपानं जर कल्पना केली तर ती कशी आहे? अर्धनारी नटेश्वर, म्हणजे त्याच्यात काय आहे? त्या मूळ पुरुषाचं पुरुषत्व आहे किंवा चैतन्य आहे आणि त्याची ती माया जिला स्त्रीत्व दिलं गेलं, कारण तिच्यापासून ती 3 त्रिगुणांना प्रसवली म्हणून तिला स्त्रीत्वची कल्पना केली गेली किंवा स्त्रीत्व सगळं दिलं गेलं. जशी ती अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ते अवघी जगज्योती मूळ त्यासी. पण हे असं जरी असलं तरी मूळ या सगळ्यांचं काय आहे? तर जगज्योती आहे. संकल्पाचे जे चळन तेचे वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. मग बोलले जे त्या सगळ्या मूळ मायेच्या मध्ये चंचळपण आहे ते कोणापासून आहे? तर वायोपासून आहे आणि ते वायोचं लक्षण आहे. वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते, आणि ते कशाचं मिश्रण आहे? तर बोलले त्रिगुण पण त्याच्यात आहे, पंचभूते पण त्याच्यामध्ये आहे. मग आता हे सगळं कसं फापावलं, कसं निर्माण झालं, याच्यापासून सृष्टी कशी निर्माण झाली याचं सगळं वर्णन समर्थ या ठिकाणी करतात. पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी. मग बोलले पाहता कोणी एक वेल, बोलले हा वेलच आहे, जणू काही हा सृष्टीचा या सगळ्या ब्रह्मांडाचा हा सगळा वेलच आहे. त्याच्या मुळ्या असती खोल, कोणालाच त्याच्या मुळ्या सापडू शकत नाही. जेव्हा त्या अपोनारायणाच्या सगळ्या त्या नाभी कमलापासून ब्रह्मा निर्माण झाला, मग तो जेव्हा शुद्धीवर आला, भानावर आला, मग त्याने इकडे तिकडे बघितलं, त्याला काही दिसलं नाही. सगळीकडे असं उदंड पोकळीच पोकळी पोकळी पोकळी. असे हजारो ब्रह्मांड आहेत, की हजारो ब्रह्मा आहेत, हजारो पृथ्व्या आहेत. हे सगळं युनिव्हर्स, हे सगळं विश्व किती मोठं कसं अफाट आहे याची कल्पना बोलले आपल्याला कल्पनाच आपण करू शकतो, पण प्रत्यक्षात अंदाज नाही करू शकत की असं आहे. खूप हजारो ब्रह्मांड आहेत, कोणी खूप खूप सगळं अनलिमिटेड सगळं ते सगळं पसरलेलं आहे, एवढं फक्त आपण बोलू शकतो. मग तो ब्रह्मा भानावर आला आणि त्यानं बघितलं तर काय, इकडे तिकडे काहीच दिसत नाही. मग त्याला खाली दिसलं, कमळ दिसलं. मग त्या कमळाची जी ट्यूब असते, देठ असतं, त्याच्यातून त्याने उतरून बघितलं. म्हणाले कमळाचं मूळ कुठे आहे ते तरी आपण बघू. पण ते त्या ब्रह्माच्या रेंजच्या पलीकडचं होतं. समजा आपण वाळवंटामध्ये आहोत आणि वाळवंटामध्ये आपण असं विसरलो, रस्ता, झाडं, खुणा खाणा काहीच दिसत नाही. आणि मग त्या ठिकाणी थोडं आपण किलोमीटर 2 किलोमीटर इकडे तिकडे चालून बघतो, पण काही दिसत नाही. म्हणून जसं तसं माघारी फिरतो, तसा तो माघारी फिरला. कारण ते नाभी कमल जरी म्हटलं ते काही नुसतं कमल नव्हतं. ते बोलले त्याची लांबी त्या किती होती ते ब्रह्म्याला, त्या अपोनारायणालाच माहिती. पण ते ब्रह्म्याला ठाव लागणारा तो विषय नव्हता, म्हणून तो परत माघारी फिरला. आणि मग त्याला भगवंताने सांगितलं की हे वेद घे, मीच तुझा निर्माता आहे आणि तुला सृष्टीचं कार्य करायचं आहे. अशा पद्धतीनं बोलले हा सृष्टीचा सगळा मग ब्रह्मानं त्या वेदशास्त्रांच्या सगळ्या बोलले मदतीनं हे सगळं सृष्टीचं सगळं त्या ठिकाणी कार्य सगळं हाती घेतलं. त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासे. मग काय झालं? पत्रे पुष्पे फळे हे काय झालं? मुळाच पाशी. त्याचा जो पसारा जो आहे त्याचं कंट्रोल, जरी ते कितीही पसरलेलं असलं तरी ते कोण कंट्रोल करतो किंवा त्याचा नियंता कोण आहे? तर मुळाच पाशी. म्हणजे काय, तो शेवटी
ते किती मोठं, किती अफाट असलं, किती पसरलेलं असलं तरी करता आणि करविता कोण आहे, तर तोच आहे. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. मग आता या सृष्टीमध्ये काय काय थोडा पसारा आहे का? नाही, तर खूप सारा अफाट अकराळ विकराळ सगळा पसारा आहे. बोले याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. बोले खूप सारे अशा जटिल 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 खूप सारे सगळे रंग अंतरंग, खूप सारे गुण, खूप सारे रूप या सगळ्या सृष्टीमध्ये आहेत. तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे. बघितलं तर काहीच नाही. बोलले पण अशी सृष्टी वाढत गेली की अफाट सगळे होऊन गेली. मूळ बघितलं तर बीज आहे. बीज जर फोडून बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला झाडाचं काहीच दिसत नाही. पण तेच बीज जर पेरलं, त्याला जर पाणी दिलं तर ते अंकुरतं. आणि अंकुरल्याच्या नंतर ते असं काही वाढतं की अफाट त्या बीजाच्या तुलनेत जर त्याची तुलना केली तर ते अवाढव्य सगळं वाढतं. आता वडाच्या झाडाचं बीज जर बघितलं ना तर डोळ्याने दिसत नाही, एवढं सूक्ष्म असतं. पण जेव्हा झाड तयार होतं तेव्हा कळतं की हे कितीतरी अफाट सामर्थ्य याच्यामध्ये दडलेलं होतं. त्याची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता. बीज जर फोडून बघितलं काहीच नाही असं वाटतं. कुठेतरी काहीतरी प्रोटीन वगैरे काहीतरी याचं बनलेलं काहीतरी आहे असं वाटतं. पण पुढे वाढता वाढता दिसू लागे. पुढे वाढता वाढता सगळं दिसायला लागतं. त्याची लीळा, देवाची लीळा अशीच असते. हे सुरुवातीला कळत नाही. आपल्याला वाटतं देवाचं काही माझ्याकडे लक्ष नाही, देव मला विसरला, देव माझ्यावर काही कृपा करत नाही, मी फक्त देवाचं करतोय पण देव माझं काहीच करत नाही असं आपणाला वाटत जातं. पण 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 तसं नसतं. समर्थ बोलणे पुढे वाढता वाढता दिसो. तो वेळ आली की तो त्याची कृपा बरोबर करतो. एक तो परीक्षा बघत असतो, वाट बघत असतो, पण त्याचं एवढं एक मात्र निश्चित आहे की तो त्याला हाक मारल्याशिवाय तो येत नाही. आता आपलं पण असंच आहे बघा. आपल्या घरी काही कार्यक्रम असला, काहीतरी कोणाला तरी पत्रिका करावी लागते, काहीतरी व्हॉट्सअपला करावं लागतं, काहीतरी फोन करावा लागतो, तेव्हा कोणीतरी येतं. असं उगाच काही कोणीतरी येत नाही. त्याचं तो काय असं बाजारचा भाजीपाला आहे का असं केव्हाही येऊन जाईल. त्याला पण काहीतरी आपण कोण आहोत, आपण त्याचेच लेकरं, त्याचेच गुण आपल्याच्यामध्ये. आता आपण जे करतो ते त्याचे बरेच सगळे नियम कायदे कानून त्याला पण लागू होतात. आपला जो भाव तो त्याला पण लागू होतो. आपला जैसा आपला भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला. जसा जसा भाव प्रतिबिंबतो ना आपला, त्याचा देव पण तसाच असतो. आणि मग बोलणे तो जेव्हा त्याला अत्यंत प्रेमानं, अत्यंत तळमळीनं, अत्यंत आर्ततेनं जो कोणी त्याला हाक मारतो त्याच्यासाठी तो धावत येतो. धविन्नला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे. जसं तो गजेंद्रासाठी आला तसं त्या मगरीने पाय पकडला गजेंद्रला. मग त्याने श्रीहरीचा धावा सुरू केला आणि श्रीहरी त्या ठिकाणी त्याला सोडविण्यासाठी आला. आता आजच्या काळामध्ये गजेंद्र पण नाही आणि मगरी पण नाहीत, आहेत पण जंगलामध्ये किंवा खूप मोठ्या पाण्यात आहेत. पण मग आपला विषय कसा आहे,
आता आपल्याकडे काही असं त्या मगरीसारखं संकट, गजेंद्रसारखं संकट, पण आपले संकट वेगळे असतात. पण तो बरोबर प्रत्येक प्रसंगामध्ये तो असा सोडविण्यासाठी बरोबर धावून येत असतो. छोट्या छोट्या प्रसंगामधून तो त्याची लीळा दाखवून देतो. छोटे छोटे हे जाणणाऱ्याला आहे, अंतर्ज्ञानानं सगळं पाहणाऱ्याला आहे. पहिले तो कसा कसा बरोबर असा छोट्या मोठ्या सगळ्या प्रसंगातून आपणाला तारतो, त्याचा तोची जाणे. म्हणजे तो बरोबर सोडवितो. त्याच्यासारखा सोडविणारा अन्य कोणीही नाही. कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला, फापावून पुढे आला भूमंडळी. आता हा वेल कुठून निघाला? वरतून निघाला आणि कुठे आला? अधोमुखे आला, म्हणजे पृथ्वीवर आला. आता असं मानलं जातं की स्वर्ग वगैरे वगैरे वेगवेगळ्या देवतांची सगळी स्थानं हे सगळे कुठे आहेत? अवकाशात आहेत, पृथ्वीच्या वर आहेत. आणि मध्ये भूलोक आहे, खाली पाताळ लोक आहे. मग अर्थातच तिथून ब्रह्मदेवाने सगळी निर्मिती कुठे केली? पृथ्वीवर केली. म्हणजे अधोमुखे बळे चालिला. आणि मग पुढे सगळा पाताळामध्ये गेला. फापावून पुढे आला भूमंडळी. फापावला, पण तो फापावला कुठे? भूमंडळामध्ये फापावला. सगळ्या पृथ्वीमध्ये तो फापावला. झाडं, वेली, पक्षी, पशु पक्षी, प्राणी, हजारो प्रकारच्या वनस्पती, हजारो प्रकारचे सगळे जीवजंतू, व्हायरस, बॅक्टेरिया, या सगळ्या 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 भूमिकांमध्ये तो काय झाला? तर त्या ठिकाणी रूपाला आला. तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे. हे सगळे पंचभूते, ते त्रिगुण, मूळ माया हे सगळ्यांच्या मुळाशी आहेत. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभव्य. मग याच्यात एक काय झालं? हा वेल आहे किंवा हे सगळं सृष्टी जशी जशी वाढली ना, तसे तसे सगळे विकार याच्यामध्ये वाढले. जसं जसं विस्तार वाढला, आता आपलं बघा, घराचंच बघा ना, कुटुंब जेवढं मोठं होतं तसं 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 कोलाहल, घरातला गडबड गोंधळ, कन्फ्लिक्ट सगळे वाढत जातात. आणि किंवा कुठलंही काम असू द्या, जेवढी लोक जास्त तेवढं कोलाहल, गर्दी किंवा सगळं त्याचा पसारा, व्याप सगळं वाढत जातो. तसंच हे सगळं हा सृष्टीचा वेल जसा जसा वाढला तसे तसे विकार वाढले. विकारांचा विकार झाला. पुढे काय झालं? नाना फडगरे फुटली. पुढे त्याला फटगर फटगर, फांद्या फांद्या, फांद्याला फांद्या, फांद्याला फटगर फटगर, नाना जुंबाळे वाढली. बाणगोल वेगवेगळे सगळे खुंट्या वाढल्या, वेगवेगळे सगळे अनंत अग्रे चाललेली सृष्टीमध्ये. सगळ्यांच्या मुळाशी एकच आहे, पण त्याचे फांद्या, अग्रे, डहाळ्या हे सगळं असंख्य आहेत. त्याला फळं पण लागली वेगवेगळे. म्हणजे लोक सगळे, भूलोक, वेगवेगळे सगळे लोक निर्माण झाले, वेगवेगळे सगळे जाती प्रजाती निर्माण झाल्या, मनुष्य योनी निर्माण झाल्या, चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीव योनी. तेने विन कोठे रिता ठाव नाही. अशा पद्धतीनं तो सगळ्या ठिकाणी सगळा भरून उरला.
पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेने चिरिती, मध्ये जीव हे जगती असंभव्य. आणि हे सगळे जीव जंतू त्या ठिकाणी निर्माण झाले. वेगवेगळे सगळे पानं फुलं सगळं काही हा पसारा सगळा वाढला. अवघा वेलची करपतो. आणि काय होतं, अशा असंख्य वेली तयार झाल्या. एक त्यातला मग एखादा वेल अवघा करपून जातो, पुन्हा सवेची निर्माण होतो, मुळापासून पुन्हा होतो, पुन्हा मुळापासून वेगळा वेल तयार होतो. म्हणजे सृष्टीची सगळी निर्मिती होते, येते, जाते, होते, जाते. हे चक्र अव्याहतपणे सुरू असतं. मध्ये जीव हे जगती असंभव्य. ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. म्हणून अशा पद्धतीने सृष्टीचं चक्र वाढलं आणि निर्माण झालं आणि लयाला गेलं, पुन्हा निर्माण झालं. पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेने चिरिती, मध्ये जीव हे जगती असंभव्य. आता या सगळ्या वेलाचे पानं आणि फुलं म्हणजे काय आहेत, वेगवेगळे सगळे असे ब्रह्मांड आहेत. आणि हा वेल म्हणजे हा अखंड सगळ्या सृष्टीचा सगळा वेल आहे. असे कित्येक ब्रह्मांड तयार होतात, कित्येक ब्रह्मांड नष्ट पावतात. बोलले, मूळ खणून काढले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढणेची राहिले सकळ काही. मग आता हे जर सगळं प्रत्यय ज्ञानानं सगळं शोधलं, आता एक सृष्टी सगळी बाहेर भौतिक सृष्टी आहे, एक सृष्टी आपल्या आतमध्ये पण आहे. आणि असे रोजच्या सगळ्या कल्पना, सगळे विचार सगळे अखंड येत जात राहतात, निर्माण होत राहतात. आणि मग काय झालं तर बोलले, याचं मूळ केव्हा सगळं संपेल. म्हणजे मूळ खणून काढले, प्रत्यय ज्ञान, आत्मज्ञान, प्रत्यय ज्ञान. प्रत्यय जर बघितला, एक सद्गुरु श्रवणामधून, सत्शास्त्र श्रवणामधून, पठणामधून, गुरुकृपेनं याचं सगळं मूळ जर शोधलं तर काय होतं तर बोलले, हे सगळं विचारांचं येणं जाणं का आहे. कारण याच्या आमच्या दृष्टीनं त्याला काहीतरी फार असा काहीतरी रस आमच्याकडे आहे किंवा काहीतरी इंटरेस्ट आहे. पण जेव्हा कळालं की हे सगळं इंटरेस्ट घेण्यासारखं नाही किंवा हे तात्पुरतं आहे, हे पुढे सर्व जाईल काही न राहे, ही अशी भूमिका जेव्हा एखाद्याला कळते, तो बोलता मग काय येतं आहे, काय जातं आहे, काय होतं आहे, काय राहतं आहे, कोण येतो आहे, कोण बोलतो आहे, कोण जातो आहे, कोणी आपल्याला नाव ठेवलं, कोणी आपल्याला कौतुक केलं, कोणी आपल्याला चांगलं म्हणलं, हे त्याच्यासाठी मॅटर करत नाही. हे असंच आहे. हे कशामुळे झालं तर बोलले, हे प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले. प्रत्यय मिळाला. खरं काय, शाश्वत. प्रत्यय ज्ञान म्हणजे काय आहे, शाश्वताची भूमिका, सत्य असत्याची सगळी भूमिका. हा सगळा काय आहे तर हा प्रत्यय ज्ञान आहे. प्रत्यय ज्ञानाचा हा सगळा भाग आहे. मूळ खणून काढले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ. म्हणून मूळ खणता आलं पाहिजे रोजच्या रोज. हे मूळ असं लगेच निघत नाही. थोडी श्रवण, थोडी उपासना, थोडी श्रवण, थोडी उपासना, नामस्मरण, ध्यान, मूलम सद्गुरुरमूर्ती, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करता 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 हे सगळं मूळ काय होतं तर हे सगळं खणून काढलं जातं. तरी मग वाढणेची राहिले सकळ काही. आणि मग हे सगळं असं वाढता वाढता सगळं राहून गेलं. सगळं स्टॉप होतं. मग एक शाश्वत भूमिका कळली ना, सगळ्या वासनांचा अंत, सगळ्या
इच्छा आकांक्षांचा सगळा अंत त्या ठिकाणी होतो. मुळी बीज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. तर हे सगळ्या सृष्टीमध्ये पण बीज आहे. सृष्टी ज्या बीजापासून निर्माण झाले तेच बीज सृष्टीमध्ये पण आहे. मुळी बीज शेवटी बीज, शेवटी पण तेच उरतं फक्त. आणि मध्ये जळरूप बीज, प्रत्येकामध्ये जळरूपानं ते सगळं तत्त्व आहे. आता ह्या वेलीचा सगळा दृष्टांताच्या अनुषंगानं समर्थांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु बोलले वेली आणि या सृष्टीला जर गृहीत धरलं तर या सृष्टी चालवणारा आत्मरूपानं कोण आहे, तर तोच आहे. ते कोणापासून निर्माण झाली, त्या मूळ परमात्म्यापासून. त्याचंच बीज आत्मा, आणि शेवटी कोण उरला, तोच परमात्मा. म्हणजे आधी पण तेच, नंतर पण तेच, आणि शेवटी बोलले मध्ये पण तेच. ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. मुळामधील बोलले ज्या गोष्टी आहेत, मुळाचे जे गुणधर्म आहेत तेच कोणामध्ये आले, सांगत आहे बीजसृष्टी. बीजसृष्टीमध्ये आले. जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. जेथे अंश आहे कष्टी न होता जातो. बोलले जो जिथून आला तो तिथेच जाणार आहे. तो त्याला मान अथवा न मान, मान न मान, आपण सगळे त्या एका परमेश्वराचे मेहमान आहोत. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावर्ती करतो. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. जातो येतो, जातो येतो, असं प्रत्यावृत्ती करतो. असे पुरश्चरण तो सगळा करत राहतो. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. येतो जातो, येतो जातो, पण सगळेच आत्मज्ञानी होतात का? परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. प्रत्येकजण नाही घडत. न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे. कोण घडतो, कोण आत्मज्ञानी होतो? ज्याने जाणलं तो आत्मज्ञानी. अंतरीच परी ठावे हे सकाळांचं काहीच. आता हे जाणण्यासाठी कुठे जायला लागेल? कुठेच जायला लागणार नाही. हे सगळं आपल्या आतमध्येच आहे. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे. अंतरीच परी ठावे सकाळांच कैचे. बोलले असे सगळं आहे, अंतरीच आहे. पण हे सगळ्यांना काही प्राप्त होत नाही. तेनेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास नेनती. दिसेना ते काय करीती बापुडे लोक. दिसत नाही म्हणून हे सगळं आहे, पण तो आहे कुठे? तो आहे अंतरीच सगळ्यांच्या. पण लोक त्याला काय करतात, तरी बोलले त्याला काय करतात, त्याला जाणत नाही. परंतु तयास नेनती. दिसेना ते काय करीती बापुडे लोक. विषय भोग तेनेची घडे, तेने विन काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे. विषय भोग त्याच्यापासूनच सगळे येतात, किंवा कृती कार्य सगळे त्याच्यापासूनच आहेत. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे. सगळं काही त्याच्यापासूनच आहे. पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत जाणीव नाही तोपर्यंत मनुष्य एक सामान्य सगळ्या संसारिकासारखे सगळं कर्तव्य किंवा सगळे कर्म, सगळे धर्म संसारातले सगळे करतो. पण जेव्हा त्याला सत्य कळलं, किंवा ज्याने त्या मुळाला जाणलं,
मूळ स्वरूपाचं सगळं ध्यान, अखंड अधिष्ठान त्याच्या अंतरी लागलं. अखंड नामस्मरणाचं सगळं घोष त्याच्या अंतरी जेव्हा सुरू झाला, तर बोलले तेव्हा काय झालं, तेव्हा त्याने ते काय झालं, तो म्हणजे तो सूक्ष्माकडे जेव्हा गेला तेव्हा त्याला हे सगळं कळलं. जे आपलेची अंतर, तद्रूपची जगदांतर, शरीरभेदाचे विकार वेगळाले. मग हे जाणल्यानंतर काय कळालं, काय वेगळं कळालं, की हे सगळं बोलले हे आपलेचे अंतर, जे आपलेचे अंतर बोलले हे सगळं काय आहे, तर आपलंच अंतर आहे. तद्रूपची जगदांतर, जसं काही जग आहे तसंच आपलं अंतर आहे. शरीरभेदाचे विकार, आपल्या आतमध्ये बाहेर सगळ्या जगदांतरी एकच भूमिका आहे. त्याच्यात भेद नाही. पण हेच केव्हा कळालं, बोलले हे सगळं जाणल्याच्या नंतर कळालं. आंघोळीस वेदना, एकीची एकीस कळेना, हात पाय अवयव नाना येण्याची न्याय. आता जसं एका बोटाला लागलं दुसऱ्याला कळत नाही, तसं एका जीवाचा अंतर दुसऱ्याला कळत नाही. शोधणाऱ्याला कळतं, जो थोडा सांडून सूक्ष्माकडे जातो, सूक्ष्माचं ध्यान, सूक्ष्माचं चिंतन, निजध्यास ज्याच्याकडे लागून राहिलेला आहे, बोलले त्याला हे सगळं कळतं. अवयवाचे अवयव नेणे, मातो पराचे काय जाणे, परांतर या कारणे जाणवेना. अवयव एकमेकाचं जाणत नाही, तर आपण आपले अवयव, एक हात दुसऱ्या हाताचं जाणत नाही. मातो पराव्याचे काय जाणे, दुसऱ्याचं आपण काय जाणणार आहे. परांतर या कारणे जाणवेना, याच्यामुळे काय होतं, हे परांतर काही जाणवत दुसऱ्याचं नाही. पण ते बघितलं, जर शोधलं तर ते काय आहे, एकच आहे किंवा सारखंच आहे. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रे भेद दिसती, खुडिली तितुकीच सुकती, येर ते टवटवीत. म्हणजे वनस्पती जरी खूप साऱ्या दिसत असल्या तरी सगळ्या एकाच उदकापासून तयार झालेल्या आहेत, फक्त त्यांचं रंगरूप वेगवेगळं दिसतं. मूळ त्यांचं पाणीच आहे, सगळ्यांचं मूळ काय आहे, पाणीच आहे. पाणी नसेल तर कुठलीच वनस्पती जगू शकत नाही. खुडली जर उपटून टाकली जमिनीपासून, मुळापासून, तर काय होतं, खुडली तितुकीच सुकती, जे उपटली ते सुकते, ज्याचा संपर्क तुटला तो सुकतो. हे फार सुंदर आहे. बोलले कोण सुकतं, बोलले जो खुडला गेला, ज्याने मूळ सोडलं किंवा ज्याचं पाणी बंद झालं तो काय होतो, तो सुकतो. मग पाणी टाकत राहिलं पाहिजे, सकाळी संध्याकाळी उपासनारूपी, नामस्मरणरूपी, नामजपरूपी पाणी टाकत राहिलं पाहिजे. आणि हे जर बोलले टाकत राहिलं तर काय होतं, सुकत नाही. आयुष्य असं सुकत नाही. आयुष्यामध्ये ओलावा राहतो, आनंद राहतो, सुख राहते, समाधान राहते. म्हणून हे आपलं शक्य तेवढं पाणी टाकत राहिलं पाहिजे. येण्याची न्याय भेद झाला, कळेना एकाचे एकाला, जाणपणे आत्मयाला भेद नाही. बोलले हा भेद याच्यामुळे झाला की बाबा रे, आणि आत्मा सगळ्यांचा एकच आहे, पण मग काय आहे, बोलले कळेना एकाचे एकाला. हे जसं एका हाताचा दुसऱ्या हाताला कळत नाही, बोलले हा मुळाशी संपर्क तुटण्याचा परिणाम आहे. आता ज्याने मूळ जाणलं मग त्याला सगळ्यांमध्ये ते मूळ दिसतं. आता ज्याने स्वतःच्या आतलंच मूळ जाणलेलं नाही, स्वतःचं मूळ स्वरूप जाणलेलं नाही, त्याला इतरांच्या आतमध्ये सुद्धा मूळ दिसत नाही.
समर्थ हेच सांगतात की बोलले जाणपणे आत्मा याला भेद नाही. ज्याने जाणलं त्याच्यासाठी त्याच्या दृष्टीनं भेद नाही. ज्याने जाणलं त्याच्या दृष्टीनं भेद नाही, म्हणजे अजिबात नाही. जाणणं महत्त्वाचं आहे. जाणण्यासाठी जावं लागतं, श्रवणाला जावं लागतं, उपासनेतून जाणावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारांनी हे सगळं जाणणं घडून येत असतं. आणखीन पुढे समर्थ काय म्हणतात, आत्मत्वे भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे, तरी जाणतची असे बहुतेक. देह प्रकृतीकरिता हा भेद सगळा दिसतो, पण आत्मत्वे हा भेद नसतो. देखोन ऐकून जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, धूर्त ते अवघेची समजती गुप्त रूपे. म्हणून जो शहाणा झाला त्याला हे सगळं कळतं, गुप्त रूपानं सगळं हे कळतं. असं उघड उघड हे सगळं कळत नाही. विवेकानं हे सगळं जाणावं लागतं, विवेकानं हे सगळं शोधावं लागतं. म्हणून जो बहुतांचे पालन करी, तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. तोच बहुतांचं पालन करणारा आहे, तोच बहुतांचं अंतरी वसणारा आहे, विवरणारा आहे, वावरणारा आहे, विवरण करून पण तोच देणारा आहे. धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. मग तो जो ज्याच्या त्याच्या अधिक सन्निध गेला त्याला तो सगळं कळवून देत असतो. आधी मनोगत पाहती, मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे. मग बोलले माणसाचं सगळं वर्तन आचरण सगळं बघितलं की त्याचं वागणुकीवरून त्याची सगळी खूण आपल्याला कळते. आपण त्याचं आता एखादा मनुष्य 2, 4, 5 वेळा आपल्यासमोर कसा वागला, कुठल्या प्रसंगामध्ये कसा वागला, त्याच्यावरून त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व सगळं वर्णन करता येतं. तसंच समर्थ भाऊ काय बोलले, बाबा रे, स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण चुकत आहे. मग बोलले आपलं कसं असतं, कधी स्मरण कधी विस्मरण, कधी स्मरण कधी विस्मरण, कधी जाणीव कधी नेणीव. मग याच्यामुळे काय होतं, आपले ठेवणे आपण चुक. आपल्याला जे बोलले कळायला पाहिजे की जी भूमिका जाणून यायला पाहिजे, त्या मूळ अंतरात्म्याची भूमिका किंवा त्या मूळ सगळ्या तत्वाला कसं ओळखायचं, कसं बघायचं, ही जी भूमिका आहे, आपले ठेवणे आपण चुकत आहे. बोलले ह्याच्यामुळे काय झालं, हे आपलं ठेवणं आपण चुकलो. आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. बोलले हे विस्मरणाचा हा सगळा परिणाम आहे. कधी स्मरण कधी विस्मरण. आपण काय बोलतो हे आपल्याच लक्षात राहत नाही. कारण काय, आपलं चित्त थाऱ्यावर नसणे, चित्त सैरभैर असणे किंवा चित्त विखुरलेलं असणे, वेगवेगळे सगळे विचार, वेगवेगळे सगळे कल्पना सगळे त्याच्यामध्ये असतात. बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. ऐसे हे चंचळ चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणा स्मरणे. आता हे सगळं काय आहे, तर हे सगळं चंचळ चक्र आहे. चंचळ चक्रामध्ये सूक्ष्मीकोण मन घाली, भवनदीच्या प्रवाही तरुण. बोलले ह्या सगळ्या स्थूळाच्या सगळ्या गोंधळामध्ये सूक्ष्माकडे मन घालायला वेळ नसतो. पण ज्याने वेळ घातला किंवा ज्याने वेळ लावला
बोलले त्याचं काय झालं? बोलले त्याने त्याचा मनुष्याचा देव झाला. आता बघा इथे पुढे फार समर्थांनी सुंदर दिलेलं आहे. अगदी स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. आता ही प्रचिती आपण याची देही याची डोळा घेऊ शकतो. देवाची भूमिका, स्मरणाची भूमिका ही कुठे आहे? ही आपल्याच ठाई आहे. ज्याने अखंड स्मरण लावून घेतलं, सद्गुरु स्मरण किंवा आपल्या आराध्य सगळ्या दैवताचं स्मरण, त्याच्या ठाई काय उभं राहतं? देवत्व प्रकट होतं. मग त्याच्या इच्छेसारख्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. त्याच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. कारण देवत्व, आता हे जे स्वर्गीचे देव झाले हे काही फार हे वेगळे देव म्हणूनच जन्माला आले का? नाहीत. हे कुठेतरी आधी मनुष्य होते. यांनी अखंड पुण्य संचय केला, अखंड जप तप केलं, पुण्याचा फल म्हणून, स्मरण म्हणून ते काय झाले? देव झाले. दानव किंवा ज्या पिशाच भूत प्रेत योनी ज्या आहेत वेगवेगळ्या सगळ्या, ह्या काय आधीपासून अशा होत्या का? नाही. अखंड मग कुठेतरी त्यांनी मनुष्य जन्मात अखंड विस्मरणाची, अखंड सगळी कलिकाळाची सगळी भूमिका त्यांनी अंगीकारली. अखंड आचरण विसरले, अखंड स्मरण विसरले. म्हणून बोलले त्यांना काय झालं? नीच योनी प्राप्त झाली. पुढे पण असंच होणार आहे. आज आम्ही मनुष्य आहोत, पण पुढे आम्हाला वेगवेगळ्या सगळी गती कशामुळे मिळणार आहे? तर स्मरणापासूनच मिळणार आहे. कारण स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरण मानव. तर देवांठाई जे गुण आहेत, देवांची जी भूमिका आहे किंवा देवांचं जे सुख आहे ते आम्हाला मिळावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अखंड स्मरणाची, अखंड बोलले मंगलाचरणाची भूमिका आम्ही अंगीकारली पाहिजे. अखंड निनिवेची आणि अखंड दुष्कर्माची, दुष्कृताची भूमिका जर आम्ही घेत असू तर काय होणार आहे? तर बोलले दानवगती प्राप्त होणार आहे. विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरण, आणि कधी काही स्मरण काही विस्मरण, काही स्मरण काही विस्मरण, ही भूमिका कोणाला प्राप्त होणार आहे किंवा कोणापासून प्राप्त होणार आहे? तर ते बोलले त्याचं फल काय असणार आहे? तर मनुष्य हे त्याचं फल असणार आहे. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित. देवी किंवा दानव यांची जी संपत्ती आहे ही वेगवेगळी आहे किंवा हेच बोलले हे फळ जे आहे हे त्यांच्या स्मरणापासून त्यांना प्राप्त झालेलं आहे. द्विधा, दोन टोकाची ही सगळी भूमिका आहे. आणि म्हणून प्रचिती घ्यावी, म्हणजे संकल्प करावा, निश्चय करावा की बाबा रे अखंड स्मरणाची भूमिका. अखंड स्मरण म्हणजे सतत नुसतं नामजप करत राहणे नाही, तर बोलले मी कोण, आपण कोण, देव कोण, ही भूमिका. अखंड सत्याची भूमिका अंगीकारायची आहे, असत्याची भूमिका त्यागायची आहे. ही जी भूमिका आहे ही जाणीव अखंड राहणे आणि त्यानुसार सगळे कर्माचरण सगळं घडणे. बोलले ह्याला काय बोललं जातं? तर ह्याला बोललं जातं स्मरण. म्हणून बोलले ही प्रचित माणसी आणावी विवेकेसाठी, ही प्रचिती घ्यावी, हा विवेक आम्ही धारण केला पाहिजे. विवेके जाणावा, विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रेची पहावा दर्पणीचा. आता विवेक पाहिजे, विवेकानं घेतलं पाहिजे, विवेकाची भूमिका अंगीकारली पाहिजे. असं हे कोण बघेल किंवा हे कोणामुळे कळेल? तर विवेकानंच कळतं. विवेकपूर्वक विचार केला तर कळतं की विवेक धारण करायला पाहिजे. आत्म्याने आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. तो काही देहाने घेता येणार नाही. आत्मपातळीवरच तो सगळा अनुभव घेता येतो. बोलले तो असा
शरीराच्या पातळीवर किंवा असं फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसणारा सगळा भाग नाहीच आहे. आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रेची पहावा. आता हे सगळं कसं आहे, जणू काही आता नेत्र आपण आपल्याच नेत्रांनी आपले नेत्र असे नुसते असे साधे बघू शकत नाही. पण आरसा जर असेल तर, म्हणजे आरसा म्हणजे एक प्रकारचा मनच्चक्षु आहे किंवा एक विवेक आहे किंवा एक प्रचितीचा सगळा भाग आहे. बोलले तसंच आहे. हा विवेकरूपी आरसा असेल तर नेत्रे नेत्रची पहावा, दर्पणीचा अंतर्यामी. पण तो दर्पण कुठलं आहे तर हे अंतरीचं दर्पण आहे, आतलं दर्पण आहे. विचारे जाणावा विचार. विचार कसा आहे, आता एखाद्याने एखादा विचार आपल्यासमोर मांडला. आता तो विचार योग्य की अयोग्य याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, विचारच करावा लागेल. विचारे विचार बोलले जाणावा अंतरे, विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर आणि अंतरे जाणावे परांतर होऊन. तसंच अंतर जाणण्याची भूमिका आहे. स्वतःचं अंतर आणि स्वतःचं परांतर देखील जाणण्याची ही भूमिका आहे. आणि स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणेने खुणेसे बाणावे अंतर्यामी. स्थूळ खाजवावं, स्थूळापासून स्थूळ जाणावं, सूक्ष्मापासून सूक्ष्म जाणावं, खुणेने खून जाणावे. आणि हा सगळा प्रकार कुठे तर अंतर्यामी. स्मरणा माझी विस्मरण, हेच भेदाचे लक्षण. एकदेशी परिपूर्ण होत नाही. स्मरणा माझी विस्मरण. स्मरणामध्ये विस्मरण पडतं, हेच भेदाचं कारण आहे. एक देशी परिपूर्ण हो. आणि त्याच्यामुळे एक देशी, आता एक बाण आहे, तो बाण जर एकाच दिशेनं सतत फिरत राहिला तर तो आपल्या लक्ष्यापर्यंत जाऊन पोचतो. एक देशी म्हणजे एका दिशेने. तो जर असा मध्येच त्याला काहीतरी कोणीतरी वळवून दिला तर तो भलतीकडेच जाऊन पोचतो. म्हणून एक देशी सतत 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 नॉनस्टॉप अखंड चिंतनामध्ये म्हणले ही स्मरणाची भूमिका असायला पाहिजे. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ आहे. हे पुढे शिकणं, मागं विसरणं, पुढे उजेड मागे अंधार, स्मरण विस्मरण अशी भूमिका ठेवून कार्य साध्य होणार नाही. स्वप्न सुषुप्ती, जागृती, स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या. तुर्या जाणावी स्मरण. चारी वाणी ज्या आहेत, जागृती म्हणजे आपण हे आता जे आहोत ती जागृती. झोपल्यानंतर स्वप्नावस्थेत स्वप्न अवस्था असते आणि स्वप्न पण नाही, जागृती पण नाही, ती सुषुप्तीची अवस्था आहे. आणि त्या पलीकडे काय असते, तुर्या अवस्था असते. या तिन्हींच्या पलीकडची ती भूमिका जागृती आणि सत्याचं जे सगळं अखंड राहणं आहे ती तुर्या अवस्था आहे. तुर्या जाणावी स्मरण, अखंड स्मरणाची भूमिका ही तुर्याची भूमिका आहे. सुषुप्ती जाणावी विस्मरण. सुषुप्ती त्या खालोखाल उभयता शरीरी जाण वर्तती आता. आणि उभयता ज्या आहेत, जागृती आणि स्वप्न हे तर शरीराकडे आहेतच. म्हणून तुर्येपाशी जो गेला त्याने त्या एका मूळ तत्वाला जाणून घेतलं किंवा तो मूळ तत्वमय झाला. आत्म्याने आत्मा जाणावा, नयनेची पहावा, नयन मनेची पहावे मन. हे जे समर्थांनी आधी सांगितलं, ही अवस्था कशी आहे, ही तुर्येची अवस्था, परिपूर्ण अवस्था, अखंड स्मरणाची ती अवस्था आहे.
म्हणून ही तुर्यारूपी स्मरणरूपी अवस्था अखंड सद्गुरुकृपेनं आपल्याकडे राहावी. अखंड उपासना, अखंड श्रवण, अखंड नामस्मरण त्यासाठी आपल्याकडे घडावं, हे निवेदन या प्रसंगी आपण समर्थांकडे मांडूया. समर्थांचा निवेदन ठेवूया. अखंड चिंतनाचं मागणं समर्थांकडे मागूया. अखंड निवेदन स्मरणाचं असू द्या. कुठलाही देव भेटला, कुठलंही मंदिर असलं, कुठली पूजा असली, कुठेही गेलं ना एकच मागणं असलं पाहिजे, समर्था भगवंता माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी. यह सौख्य पुत्रपुत्री उपरी द्यावी सदगती. हे नंतरचं यह सौख्य आणि उपरी सदगती हा एवढं हे पण नाही मागितलं ना, फक्त एक माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी. भक्ती मागावी, अखंड श्री सेवा दास्य भक्ती मागावी. मग हे सगळं पुढचं सगळं आपोआप येतं. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावे विस्मरण, उभयता शरीरी जाणं वर्तती आता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण्णाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.